मित्रांनो नमस्कार. निसर्ग आपल्याला किती स्वच्छंदी राहायला शिकवतो. झाडांकडे बघितलं तर किती प्रसन्न वाटतं. फुलं बघा, पहाड बघा, किती स्वच्छंदी आहे. काही त्यांना काही टेन्शन नसतं. तर आपणच का टेन्शन घेतो मित्रांनो? कारण आपल्याला बुद्धी दिलेली आहे. बुद्धी हे विचार करण्यासाठी दिलेली आहे आणि आपण जास्त विचार करतो. त्यामुळे आपल्याला टेन्शन येतं. जर हे आपलं टेन्शन घालवायचं असेल तर आपण मित्रांनो मधामधात या पहाडी वातावरणात इकडे स्वच्छंदी फिरायला पाहिजे. झाडांसोबत गप्पा मारायला पाहिजे. नदीसोबत कशी वाहते ते बघायला पाहिजे आणि फुलांसोबत गोष्टी करायला पाहिजे. मित्रांनो, आपण पण आपलं जीवन त्या फुलासारखं निसर्गासारखं नाही करू शकत का? करू शकतो. त्यासाठी आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहावं लागेल, त्यांच्यासोबत गप्पा मारावं लागेल. आता आपलं जीवन असं झालं आहे की आपण सारखं सिटीमध्ये राहतो. गाड्या, रोड यांच्याशिवाय इमारती यांच्याशिवाय दुसरं आपल्याला काही दिसत नाही. त्यामुळे आपल्या डोक्यात सारखं तेच भरलेलं असतं. त्यामुळे आपण याच्यामध्ये विचारात मोकळा विचार, स्वच्छंदी विचार करू शकत नाही. त्यासाठी निसर्गात जाणं खूप जरुरी आहे. म्हणून मित्रांनो, आठवड्यातून, 15 दिवसातून, महिन्यातून एकदा वेळ काढून आपण अशा निसर्गमय वातावरणात फिरायला जायला पाहिजे, जेणेकरून आपला मेंदू फ्रेश होईल, नवी ऊर्जा, नवा आनंद मिळेल. म्हणून पर्यटनाची सोय केली आहे मित्रांनो. आपल्याला पर्यटन, स्वामी रामदासजी म्हणतात की फिरायला पाहिजे, भटकंती करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला खूप नवीन गोष्टीचं ज्ञान होतं, नवीन गोष्टी माहीत पडतात, नवीन एरिया माहीत पडतो, नवीन ठिकाणी. प्रत्येक किलोमीटरवर भाषा चेंज होते, बोली चेंज होते, खाद्यपदार्थ चेंज होतात, वेगवेगळ्या चवी खायला मिळतात खवय्यांसाठी. आणि खूप काही प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक किलोमीटरवर प्रत्येक याचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते आपल्याला खूप आनंदी करतं, उत्साही करतं. त्यातून आपल्याला खूप वेगळेपणा जाणवतो आणि हेच आज आपण इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणून वापरतो. पण ह्या इनोव्हेटिव्ह आयडियाज ऑलरेडी आपल्याकडे आहेत, म्हणून त्याचा आपण आनंद घ्यायला पाहिजे, फिरायला पाहिजे, स्वच्छंदी व्हायला पाहिजे. हेच आज मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो. कारण मी पण आज फिरायला आलेलो आहे बॉम्बे गुना गोवा रोडवर. तुम्ही पण जातात, नेहमी आपण जायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच, नवीन शिकायला मिळते आणि आपण फ्रेश राहून नवीन एनर्जीमध्ये कामाला लागू शकतो. म्हणून मित्रांनो, एनर्जी एनर्जी एनर्जी. धन्यवाद.